काही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल. हा माझा राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या त्या ठिकाणी चालू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का? उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेणार का? या संदर्भातीलच एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार. यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला. पण अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि 2011च्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः 4,55,00,000 रोजगार 2011च्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला. त्यापैकी 2,60,00,000 शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे. आज दुर्दैवाने शेतीचं भौगोलिक क्षेत्र 1.34 हेक्टर पर्यंत मर्यादित आलंय. शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे. त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे. आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं, हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल. हा माझी अपेक्षा आहे. माननीय विश्वगौरव देशगौरव गरीबों के मसीहा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिशन ऑलिम्पिक बद्दल एकदा नव्हे अनेकदा महायुतीने सत्तेत यायच्या आधी भरमसाठ त्या ठिकाणी आश्वासनं दिली होती. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसारखं आश्वासन असेल, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये हप्ता वाढवून तो 2,100 रुपये देणं हे त्या ठिकाणी असेल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणं हेही मुख्य घोषणा त्यामध्ये समाविष्ट होती. परंतु त्या ठिकाणी या सगळ्या घोषणा सरकारने केल्या तर खरा, त्याच्या जीवावरती सरकार त्या ठिकाणी निवडून सुद्धा आलं. महाराष्ट्रातील जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं. पण आता सरकारला त्या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला आहे की काय असं त्या ठिकाणी वाटत आहे. परंतु आमदार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या भाषणातून असं जाणून येत आहे की त्या ठिकाणी सरकार हे कर्जमाफीच्या बाबत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसत आहे. सोबतच काय त्या ठिकाणी काल परवाच मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असंही स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींना जो काय 2,100 रुपये हप्ता देणार होतो तो हप्ता आता त्या ठिकाणी देण्यात येणार नाही, त्याऐवजी 1,500 रुपये एवढाच हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहे. मग जो आता राखीव निधी त्या ठिकाणी 2,100 रुपये देण्यासाठी ठेवला होता, जो काय 2,100 रुपये वितरणासाठी जो निधी काय ठेवला होता त्याचाच उपयोग आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार करणार का, अशीच त्या ठिकाणी आशा त्या ठिकाणी आता वाटत आहे. असा जर सरकारचा मानस असेल तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं हे त्या ठिकाणी उतरण्यास नक्की मदत होईल. अशाच काहीशा मार्गाने जर सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना जर दिलासा देणार असेल तर सरकारचं त्या ठिकाणी स्वागत आहे. आणि तुर्तास या ठिकाणी असंही वाटत आहे की सरकार त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना देऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती उपयुक्त जर वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत जरूर पाठवा. तुम्हाला सरकार कर्जमाफी करेल का, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.